शहादा तालुक्यातील असलोद गावालगत असलेले पोलीस दूरक्षेत्रासमोर वळण रस्त्यावर भीषण अपघात झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। काही दिवसापूर्वी शहादा येथील नायब तहसीलदार यांच्या वाहनाच्या याच ठिकाणी अपघात झाला होता। त्यात प्रदीप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता। त्यावेळी गावकऱ्यांनी अपघात पॉइंट वळण रस्त्यावर दिशाफलक किंवा गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती, पण संबंधित अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्यामुळे त्यांनी या वळण रस्त्यावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता याच ठिकाणी असलोद गावाबाहेर तसाच अपघात झाला असून मंदानाकडून येणाऱ्या वाहन क्रमांक MH39J3130 यामधील चालकाला वळण रस्त्याचा अंदाज आला नसून अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। गाडीत 4 व्यक्ती होते, त्यातून 2 गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना गावकऱ्याच्या व पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रात्रीच्या वेळी या परिसरात नवखा प्रवाशीला दिशाफलक नसल्याने वळण रस्त्याचा अंदाज येत नसून नेहमी अपघात होत आहे। संबंधित प्रशासन अजून किती बळी घेईल, त्यानंतर दिशाफलक किंवा गतिरोधक बसवणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे। यावेळी अपघात झालेल्या ठिकाणी मदतीला आलेले शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी काय सांगितले ते बघूया। श्री न्यूज साठी संजय मोहिते, शहादा। आज या असलोद पोलीस स्टेशनच्या जवळील जो वळण रस्ता आहे तिथं पुन्हा एकदा अतिशय भीषण अपघात झालेला आहे। दुर्दैवाने गंभीररित्या जखमी झालेले काही लोक आहेत। माझी प्रशासनाला विनंती आहे की मागच्या आठवड्यात देखील अतिशय भीषण अपघातामध्ये एक जण दगावला होता आणि अनेक लोक जखमी होत आहेत। सातत्याने याच स्पॉटवर असे जर अपघात होत असतील आणि वारंवार तक्रार करून देखील जर प्रशासन काही भूमिका घेणार नसेल तर निश्चितपणाने भविष्यामध्ये या परिसरातील लोक आंदोलन करतील। माझी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण त्वरित एकतर इथे डिवायडर बसवावेत किंवा जे सिग्नल्स आहेत किंवा जे आपण पोस्ट लावल्या पाहिजेत, खुणा लावल्या पाहिजेत की इथं मोठा वळण रस्ता आहे, ते सातत्याने मागणी करून देखील आपण करत नाही आहात। तर माझी सर्वांना विनंती आहे, प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना, खास करून तहसीलदार असतील, महसूल प्रशासनातील अधिकारी असतील, आपल्यातलाच एक जण दगावलेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपण या रस्त्यावरचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील, त्यांना आपण विनंती करावी की इथं त्वरित काही ना काही व्यवस्था केली पाहिजे। जर तसं नाही झालं तर भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं उभं राहील आणि जर काही कायदेशीर प्रसंग उद्भवला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, हे आपण लक्षात घ्यावं। पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती आहे की या वळण रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या बाबतीमध्ये आपण कुठला तरी निर्णय घ्यावा। धन्यवाद।